महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। उल्लू बनवले कर्जतकरांना, एसी शौचालय बंद, प्रवासी मात्र उन्हात उभे। कर्जत शहरातील भिसेगाव येथे रेल्वे स्थानकजवळील बसथांब्याजवळ जुलै 2025 मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन पार पडलेले वातानुकूलित एसी शौचालय सध्या बंद अवस्थेत असून नागरिकांना अक्षरशः उल्लू बनवण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटते आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून महिलांसाठी उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र वापरात नसल्याने निधी वाया गेला का, असा थेट सवाल उपस्थित केला जातो आहे। आणि विशेष म्हणजे बसची वाट पाहणाऱ्या महिला आणि प्रवाशांना सावलीसाठी असलेले शेड काढून टाकण्यात आलेलं आहे। परिणामी एका बाजूला बंद एसी शौचालय आणि दुसऱ्या बाजूला उन्हात उभे असलेले प्रवासी असे विचित्र चित्र येथे पाहायला मिळत आहे। महिलांसाठी एसी शौचालय उभारले पण उभे राहण्यासाठी साधी शेड नाही, हा प्रशासनाचा विरोधाभास स्पष्ट दिसतो आहे। स्थानिकांच्या मते हा प्रकल्प केवळ कागदोपत्री विकास दाखवण्यासाठी राबवण्यात आला असून ठेकेदारांना फायदा करून देण्याचा हा प्रकार आहे। मूलभूत गरजा बाजूला ठेवून अनावश्यक कामांवर भर दिला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरते आहे। दरम्यान कर्जत नगर परिषद प्रशासन आणि जबाबदारी झटकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत असले तरी प्रवाशांसाठी निवारा शेड, पाणपोई आणि स्वच्छतागृह उभारणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याची चर्चा आहे। नागरिकांचा प्रश्न कायम आहे की उद्घाटनानंतर वर्षभर बंद असलेले हे शौचालय सुरू कधी होणार आणि प्रवाशांना सावलीची सोय कधी मिळणार। येथे महिला पुरुष दोन्हींसाठी शौचालय कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जातो आहे। सध्या तरी भिसेगावमध्ये विकासच्या नावाखाली नागरिकांना उल्लू बनवण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।